श्री स्वामी समर्थ. इष्टदेवता म्हणजे काय? कुलदैवत आणि इष्टदेवता यातला फरक तुम्हाला माहित आहे का मित्रांनो? तर चला इष्टदेवता म्हणजे का आपण जाणून घेऊया. इष्ट याचा अर्थ आहे आवडता किंवा प्रिय. ज्या देवतेचे स्वरूप, गुण आणि लीला तुमच्या मनाला सर्वाधिक भावतात आणि ज्यांच्यावर तुमची अढळ शक्ती असते ती म्हणजे तुमची इष्टदेवता. वैयक्तिक निवड जरी अनेक देव असले तरी ज्या एका रूपाशी तुमचे हृदय जोडले जाते, उदाहरणार्थ श्री कृष्ण, श्री स्वामी समर्थ, श्री शिव किंवा देवी आपले साईबाबा, ती तुमची इष्टदेवता असते. आत्मीयतेचे नाते म्हणजे काय? तर इष्टदेवतेशी तुमचे नाते केवळ भक्त देव असे नसून ते मित्र, माता, पिता किंवा सखा असे असू शकते. इष्टदेवता कशी ओळखावी? तुमची इष्टदेवता ओळखण्यासाठी खालील काही मार्ग सांगितले जातात. सहज ओढ एखाद्या देवाचा फोटो पाहिल्यावर किंवा त्यांचे नाव ऐकल्यावर जर तुमच्या मनात आनंदाच्या लहरी उमटत असतील किंवा डोळे पाणावत असतील तर ती तुमची इष्टदेवता असू शकते. कुंडलीनुसार, ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीतील 5वे स्थान पंचम स्थान हे इष्टदेवतेचे मानले जाते. त्या राशींचा स्वामी किंवा त्या स्थानातील ग्रह यावरून इष्टदेवता ठरवली जाते. गुरूंचे मार्गदर्शन. अनेकदा तुमचे सद्गुरू, तुमचे आवडते गुरु तुम्हाला तुमची इष्टदेवता आणि त्यांचा मंत्र देतात. इष्टदेवतेचे साधनाचे फायदे. इष्टदेवतेचे फायदे, साधनाचे फायदे काय आहेत? तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचे, उदाहरणार्थ स्वामी समर्थांचे, साईबाबांचे, गजानन महाराजांचे, श्री गुरुदेव दत्तांचे जर ध्यान किंवा नामस्मरण करतात तेव्हा त्याचे परिणाम अधिक जलद होतात. एकाग्रता. मन 1000 ठिकाणी भटकण्याऐवजी एका प्रिय रूपात स्थिरावते. दुसरा आहे भावनिक बळ, म्हणजे संकटाच्या वेळी माझी इष्टदेवता माझ्या पाठीशी आहे हा भाव तुम्हाला खचू लागतो, खचू देत नाही. सतत आपला देव आपल्या पाठीशी आहे असं आपल्याला अनुभव येत असतो. ऊर्जेचे एकीकरण म्हणजे जर सर्व शक्ती एकाच देवावर केंद्रित केल्यामुळे साधनेत सुद्धा प्रगती लवकर होताना आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत कुलदैवत आणि इष्टदेवता यातला काय फरक आहे. तर कुलदैवत म्हणजे काय हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इष्टदेवता आपण हे जाणून घेतलं वरच्या व्हिडिओतून. आता कुलदैवत आपण हे जाणून घेऊया. तर कुलदैवत हे तुमच्या वंश परंपरेने चालत आलेले दैवत असते. उदाहरणार्थ जेजुरीचा खंडोबा किंवा तुळजाभवानी माता. प्रत्येकाची तुळजाभवानी, जेजुरीचा खंडोबा हीच नसेल तर वेगवेगळी सुद्धा कुलदैवत असू शकते. आपण उदाहरणार्थामध्ये जेजुरीचा खंडोबा आणि तुळजाभवानी आपण मानूया. तर कुलदैवताची पूजा करणे हे तुमचे कर्तव्य आणि मूळ आहे. तर इष्टदेवता ही तुमची वैयक्तिक निवड असते. तुम्ही कुलदेवताची पूजा करूनही एखाद्या दुसऱ्या देवाला आपली इष्टदेवता मानू शकता. थोडक्यात म्हणजे इष्टदेवता म्हणजे ईश्वराचे ते रूप जे तुमच्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. स्वामी समर्थांच्या भक्तासाठी स्वामी हेच त्यांचे इष्टदेवता, गुरु आणि सर्वस्व असतात. जसे साईबाबा सुद्धा, शिर्डीचे साईबाबा आपले बहुतेक लोकांची इष्टदेवता आहेत. दरवर्षी दर महिन्याला काही जण शिर्डीला जातात. तर त्यांचं नाव ऐकलं, जरी आपण स्वामी समर्थांचं नाव ऐकलं, साईबाबांचं नाव ऐकलं तर आपल्या मनात, आपल्या अंगावर वेगळाच काटा येतो. तर हे आपले आहेत इष्टदेवता. असाच व्हिडिओ तर तुम्हाला अजून नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ समजला असेल तर कृपया मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची इष्टदेवता कोण आहे मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.